नमस्कार मित्रांनो, आजचा व्लॉग नवीन आहे. एक सांस्कृतिक असं असेल. एक आपली कला आहे, लोककला आहे, जी काही तरुण पिढी जपते आहे आणि खूप फेमस झाला आहे तो शो. आणि त्या शोची फायनली मला तिकीट भेटलेली आहे. तर मी चाललो आहे आज संध्याकाळी. आता 8 वाजता शो आहे वासुदेव बळवंत फडके ऑडिटोरियमला पनवेल इथे. तर खूप टाईमपासून वाट बघत होतो मी की एकदा तरी जाता येईल, एक्सपिरियन्स करायचा होता. बट तिकीटच मिळत नव्हत्या. बट फायनली भेटल्यात आता. तर जातो आहे आज आणि एक्सायटेड आहे खूप. तर आता बघू शो कसा होतो आहे, तुम्हाला पण दाखवतो. आणि आजचा सांगीतिक थाट सुरू करायला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुण्याहून येताना काही गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आणि पाऊसमान होतं, त्यामुळे आमच्याकडून थोडासा उशीर झाला. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे.
उचलून हातीला देवा. काय बोलू कळत नाही. खूप 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 भारी आहे प्रोग्राम, खूप भारी शो आहे. फोक आख्यान एकदा तरी अनुभवलं पाहिजेलच यार. खरं इकडचे जे कलाकार आहेत त्यांच्या अंगातला जो उत्साह आहे ना, त्याच्याने पूर्ण वातावरण एवढं बदलून जातं ना की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व एका उत्साहाने नाचत असतात आणि सर्वांना एंगेजिंग करणारा असा प्रोग्राम आहे. तर माझा अनुभव तर इतका भारी आहे की मला असं वाटतं परत एकदा जाऊ. बघू कधी तिकीट मिळाले तर नक्की जाईल. बट मला असं वाटतं की सर्वांनी हा अनुभव घेतला पाहिजे, एकदा तरी घेतला पाहिजे. कारण की फोक आख्यान हे काय आहे हे लोकांना माहीत नाही, तर ते त्यांना कळेल की आख्यान हे काय प्रकार आहे. तर खूप सुंदर प्रकारे सांगितलंय सगळ्या स्टोरी लाईन, नंतर जी वाद्य आहेत आपली जुनी आणि अशा गोष्टी आहेत की तुम्ही ज्या पहिल्यांदाच बघाल आणि असं मला वाटतं की तुम्ही नक्की अनुभव घेतला पाहिजे याचा. तर मी रिकमेंड करेन तुम्हाला. तर मला असं वाटतं फोक आख्यान एक नंबर. तर असा होता माझा आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.